फिफा वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात गज विजेत्या अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात खेळला गेला. या सामन्यात स्पेनने बाजी मारली आणि अर्जेंटिनाला सलग दुसऱ्यांदा विजेतेपदापासून रोखले. या सामन्यात पहिल्या 90 मिनिटाच्या खेळात एक गोल झाला नाही. अतिरिक्त 30 मिनिटाच्या पहिल्या हाफमध्ये काही घडलं नाही, पण दुसऱ्या 15 मिनिटाच्या हाफमध्ये स्पेनने गोल मारला आणि 1.0 ने सरासरी घेतली. 106व्या मिनिटाला टोरेसने अतिरिक्त सामन्यात पहिला गोल करून स्पेनला आघाडी मिळवून दिली. भारत आणि इंग्लंडच्या आज ऐतिहासिक लॉर्ड्स तिसरा एकदिवसीय सामना झाला. या आतिथ्याच्या सामन्यात इंग्लंडने भारताचा 27 धावांनी पराभव केला. इंग्लंडने सुरुवातीला फलंदाजी करताच भारतीय संघासमोर 388 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करत भारताने 7 विकेटच्या मोबदल्यात 360 धावा करता आल्या. या विजेत्याच्या इंग्लंडने एकदिवसीय मालिका देखील आपल्या खिशात घातली. जम्मू काश्मीरमधील पूंछ आणि राजौरी या सीमेवर्ती जिल्ह्यामध्ये रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे दरडी कोसळण्यासह विविध दुर्घटनांमध्ये किमान 12 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण बेपत्ता झाले आहेत. रस्ते आणि घरासह सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. आखाती देशामध्ये अमेरिकेने 50,000 सैन्य अलर्टवर. इराण विरोधात मोठी कारवाई होण्याची शक्यता वाढली. अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे. आखाती देशामधील आपल्या 50,000 सैन्यांना अलर्ट राहण्याचा आदेश अमेरिकेने दिला आहे. JT न्यूज.